नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ईश्वर काका पल्लवीला म्हणतात की तू कधी आलीस, येणार नव्हतीस ना. पल्लवी सांगते की सरप्राईज दिलं. ईश्वर काका हसत म्हणतात की पण हे सरप्राईज अशोकला चाललं नशीब. आणि अशोक मामांना टोमणे मारत म्हणतात की नाहीतर हे सरप्राईज वगैरे माझ्या तत्वांमध्ये बसत नाही असं म्हणायचा. अशोक मामा काही न बोलता खाली मान घालून पोहे खात असतात. आता ईश्वर काका पल्लवीला म्हणतात की अशोकने तुला आल्या आल्या कामाला लावलं की काय, पोहे केलेस. पल्लवी सांगते की नाही, त्यांनी स्वतःच बनवले पोहे. आता ईश्वर काका म्हणतात की अरे बापरे, आत्तापर्यंत मला एकदाही स्वतःच्या हाताने बनवलेले पोहे खायला घातले आहेत. आणि हसत म्हणतात की हो बरोबर आहे, मी कुठे त्याची लाडकी सुनबाई आहे. पल्लवी सांगते की सकाळची फ्लाईट होती ना आणि मी फ्लाईटमध्ये. ईश्वर काका पल्लवीला थांबवत म्हणतात की तू फ्लाईटमध्ये खात नाही, सांगितलं आहे मला हे अशोकने सगळं. तेव्हा पल्लवी खूप इमोशनल होते आणि अशोक मामाकडे बघायला लागते. ईश्वर काका फुलराणीला आवाज देऊन म्हणतात फुलराणी पापड तळ, पोहे आणि पापड, मस्त मज्जा येईल. तेव्हा अशोक मामा ओरडून म्हणतात की फुलराणी, हे अशोक माजगावकर यांचं घर आहे, हॉटेल नाही आहे. फुलराणी पोहे फक्त घरच्यांसाठी केले आहेत, बाहेरच्यांसाठी नाही. उगाच लोकांसाठी आम्ही काही करून ठेवत नाही. आणि हे जे पाहुणे आले आहेत ना, त्यांना पाणी वगैरे विचार आणि त्यांचं झालं असेल तर त्यांना जाऊ दे. तेव्हा सगळेच अशोक मामाकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता ईश्वर काका उठून अशोक मामाजवळ जात म्हणतात मित्रा अशोक, ऐक ना, यात माझी काही चूक नाही आहे रे, खरंच. अशोक मामा म्हणतात की फुलराणी, मला फक्त पल्लवीशी बोलायचं आहे, बाहेरच्यांची बोलायची ही वेळ नाही आहे. ही काही सार्वजनिक जागा नाही आहे की इथे कोणी कधी येऊन बसायला. आता पल्लवी म्हणते की बाबा अहो, ईश्वर काकांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. अशोक मामा म्हणतात की पल्लवी, तू मला काही समजवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तू बोललीस की मला ऐकावं लागतं. जे काही घडलं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाही, असं म्हणून ते तिथून उठून जातात. आता पल्लवी ईश्वर काकांना म्हणते की ईश्वर काका तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पोहे घेऊन येते. ईश्वर काका थोडेसे इमोशनल होतात आणि म्हणतात की नको पल्लवी, तोंडाला चव नाही राहिली, असं म्हणून ते तिथून निघून जातात. तर इकडे आपण पाहतो की समा भैरवीला विचारत असते की माऊ, तुझा आणि आजोबांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे. त्या दिवशी मम्मा म्हणाली की मुलांसमोर काही बोलू नकोस म्हणून तू काही सांगितलं नाहीस. मम्मा बोलली ते माझ्या कानावर पडलं. मम्मा इथे नसताना तू नक्कीच राहिली असती, पण आजोबा इकडे येणार आहेत हे कळल्यानंतर तू डायरेक्ट पॅकिंग सुरू केलं. म्हणजे जेव्हा जेव्हा आजोबांचा टॉपिक निघतो तू तोंड वाकडं करते, नाहीतर काहीतरी कमेंट्स मारते. का तू त्यांच्याबद्दल कधीच चांगलं बोलत नाहीस. भैरवी म्हणते असं काही नाही, आणि मला सांग तू कधी तुझ्या आजोबांबद्दल चांगलं बोलले आहे. तेव्हा आम्ही तिथे येतो आणि त्यांचं बोलणं ऐकायला लागतो. समा सांगते की कारण माऊ, मी त्यांना कधी भेटलेच नाही, जे काही बोललं आहे ते फोनवरतीच बोललो आहे. आणि कधी कधी असं होतं की एका पॉईंटनंतर त्यांच्याशी काय बोलायचं. ईशान फक्त त्यांच्याशी टाईमपास करत असतो, मी आणि इरू फक्त हॅलो आजोबा कसे आहात एवढंच बोलतो. तू तेवढंसुद्धा बोलत नाहीस, ते सुद्धा सगळ्यांची चौकशी करतात, फक्त तुझीच करत नाहीत. यावर भैरवी हसायला लागते. समा चिडून म्हणते की जाऊ दे, मला या विषयावर काही बोलायचंच नाही. मी काही बोलले तर तुम्ही हसता आणि लहान आहे असंच म्हणता. यावर भैरवी तिला समजावत म्हणते की लहान आहे तोपर्यंत खरी मज्जा आहे अगं. आणि ती समाचा हात हातामध्ये घेत म्हणते माझ्यावर विश्वास ठेव, जोपर्यंत लहान राहता येते ना तोपर्यंत लहानच राहा. मोठी माणसं खूप कॉम्प्लिकेटेड असतात, लहान असणं ना बेस्ट असतं. यानंतर आपण पाहतो की इकडे अशोक मामा फुलराणीवर ओरडत म्हणतात की तू अजून इथेच आहेस का. फुलराणी म्हणते की जाते आहे आता, वेळेवर ये, असं म्हणून अशोक मामा तिथून निघून जातात. आता फुलराणी पल्लवीला म्हणते की काय करायचं या माणसाचं, मला काही समजतच नाही, सगळ्या जगाशी वैर घेऊन बसलाय. पल्लवी म्हणते की हो, पण एखाद्यावर प्रेम केलं म्हणजे खूप करतात. तेव्हा फुलराणी पल्लवीला म्हणते की हो माहिती आहे, आणि ते अशोक मामाने दिलेलं हेल्मेट दाखवत म्हणते की त्यांनी आणलं आहे. मी नोकरी सोडून गेले होते ना तेव्हा त्यांनी मला त्या प्राजक्ताच्या मागे स्कूटरवर बसून जाताना पाहिलं. दुसऱ्या दिवशी काही माहीत नव्हतं तरी माझ्यासाठी हे घेऊन आले. मध्ये पण आमच्या हजबंडला दवाखान्यामध्ये ठेवलं होतं, कुठेतरी काहीतरी खाल्लं होतं, पोटात दुखत होतं, तर यांनीच फोन केला डॉक्टरांना, पैसे पण यांनीच दिले. पल्लवी म्हणते हो, मला काही बोलले नाहीत बाबा. फुलराणी म्हणते की हे चांगलं काही केलं तर सांगायची सवय आहे का या माणसाला. माणूस लाखात एक आहे हो, पण सारखी चिडचिड, वहिनी गेल्यापासून तर जास्तच झालं आहे हे. पल्लवी म्हणते की हो माहिती आहे मला, म्हणूनच तर आली आहे. फुलराणी म्हणते की पण मला एक कळत नाही वहिनी, या माणसाच्या अख्ख्या जगाशी वैर आहे, स्वतःच्या पोरांशी धड बोलत नाही, शेजाऱ्यांशी धड बोलत नाही, तुमचं मात्र सगळं ऐकतो. एवढ्या घरी कामं केली आहेत मी, कुठला पण सासरा आपल्या सुनेचं एवढं ऐकताना मी बघितलं नाही. कसं काय मला सांगा बरं आज. नंतर इकडे आपण पाहतो
की समा अभ्यास करत बसलेले असते तेव्हा अमित तिच्यासाठी कोल्ड कॉफी घेऊन येतो आणि तिला विचारतो की काय गं भैरवी, बरोबर बाहेर जाणार होतीस ना? समा सांगते की नाही गेले आणि म्हणते की बाबा तुम्हाला कोणालाच माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही आहेत का? अमित म्हणतो की काय सांगायचं आहे, भैरवी आणि आजोबांमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे का? आणि तो म्हणतो भैरवीला माझा भाऊ आवडायचा. समा आश्चर्याने विचारते की अनिश काका? अमित म्हणतो की हो, भैरवीला अनिश खूप आवडायचा आणि ती त्याच्या बाबतीत खूप सिरियस. अमित म्हणतो की मला ना संशय आला म्हणून मी डायरेक्ट भैरवीला विचारलं आणि तिने मान्यसुद्धा केलं की तिला अनिश आवडतो, पण आमच्या भावाने तिला फ्रेंड झोन करून टाकलं होतं. त्यामुळे हे सगळं त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच माझ्या वडिलांना कळालं आणि त्यांनी परस्पर सगळं बंद करून टाकलं. समा विचारते की नक्की काय केलं आजोबांनी? अमित सांगतो की भैरवीला बाबांवर राग आहे कारण तिला असं वाटतं की ज्या मुलावर तिचं प्रेम होतं म्हणजे अनिशचं आणि तिचं लग्न झालं असतं तर ती जास्त सुखी झाली असती आणि आनंदामध्ये राहिली असती, पण ज्या मुलावर तिचं प्रेम होतं तो तिच्या आयुष्यामध्ये बाबांमुळे नाही आहे असं तिला वाटतं. समा म्हणते की पण का केलं असेल आजोबांनी असं? आणि म्हणते की मला वाटतं बाबा भैरवी माऊ बरोबर आहे, आजोबा ना सगळ्यांच्या लाईफ स्टोरीमधले ना विलन आहेत. तर इकडे पल्लवी सांगत असते की बाबा म्हणजे माझ्या आयुष्यातील हिरो आहेत, म्हणजे त्यांनी जे माझ्यासाठी केलं ना ते जर त्यांनी केलं नसतं ना तर आज मी इथे उभी नसते. एक वेळ अशी आली होती ना की माझ्या पाठीशी कोणी उभं राहायला तयार नव्हतं, म्हणजे माझे आई वडील नवरासुद्धा नाही, पण एक माणूस माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, ते म्हणजे बाबा. पाहिलंच ना एखाद्यासाठी करायचं म्हटलं तर ते केवढं करतात, पण त्यानंतर आमचं नातं बदललं, म्हणजे कसं माहिती नाही आहे, पण ते माझं सगळं ऐकायला लागले. अर्थात त्यांना पटत असंही नाही आहे, पण किमान ऐकतात तरी. फुलराणी म्हणते की तेच तर बोलले ना मी आणि विचारते पण वहिनी काय झालं होतं? तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि फुलराणीला म्हणतात की झाल्या का चकाट्या पिटून? यायची जशी वेळ असते ना तशी जायची सुद्धा असते. मग फुलराणी तिथून निघून जाते. यानंतर आपण पाहतो की शेफाली ईश्वर काकांना प्रसादाचा पेढा देते, पण ईश्वर काकांचं काही लक्ष नसतं. शेफाली त्यांच्याशी काहीतरी बोलत असते, पण ईश्वर काका दुसऱ्याच विचारामध्ये हरवलेले असतात. आता शेफाली सांगते की आज किशोर कुमारांच्या स्मरणार्थ तिथे गाण्याचा कार्यक्रम आहे आणि विचारते की आपण जाऊया का? ईश्वर काका म्हणतात की नाही नको, तुम्हीच जा, मी काही येत नाही. शेफाली म्हणते की एक काम करा, अशोक काकांना पण विचारा. तेव्हा उर्मिला काकू तिथे येतात आणि म्हणतात की कशाला? तो पास म्हणजे काय खिरापत आहे का कोणालाही वाटायला? तसंही माझगावकरांचा गाण्याशी किंवा कुठल्याही कलेशी काही संबंध आहे का? त्यामुळे ते तिकडे जाऊन करणार काय आहे? तो उलट फुकटचे सल्ले देत बसतील, त्यांना गाण्यातलं काय कळणार आहे? ईश्वर काका रागाने उर्मिला काकूंना म्हणतात तुला कळतं ना, मग तू जा, असं म्हणून ते रागाने तिथून निघून जातात. उर्मिला काकू वैतागून म्हणतात की देवा, माझ्या नवऱ्याला त्या माझगावकरच्या ताब्यातून सोडव रे बाबा. तर इकडे पल्लवी काहीतरी शोधत असते तेव्हा अशोक मामा तिथे येतात आणि विचारतात की काय गं, काय शोधतेस? पल्लवी सांगते की आईच्या रेसिपीच्या डायरीज सापडत नाही आहेत आणि परत शोधायला लागते. तेव्हा तिला एक जुनी पेटी दिसते, ती उघडून बघते तर त्यात वेणुताईंची साडी आणि बरंच काही सामान असतं. ती साडी जवळ घेते आणि खूप खुश होते. तिला त्यात रेसिपींची डायरीसुद्धा भेटते. आता तितक्यात तिचं लक्ष पेटीमध्ये असलेल्या बासुरीकडे जातं. पल्लवी ती बासुरी घेऊन अशोक मामाजवळ जाते आणि म्हणते की आईच्या आठवणीत जपून ठेवलेली होती ना ही बासरी. अशोक मामा बासरीकडे बघून खूप इमोशनल होतात आणि म्हणतात की विसरलो होतो, नाहीतर तुला मी त्या पेटीला हातच लावू दिला नसता. तो कप्पा आता मी बंदच केला आहे. पल्लवी म्हणते मग आता सापडले आहे ना बासरी, वाजवा ना एकदा. बाबा मी ऐकलं आहे, तुम्हाला वाजवताना पाहिलं आहे मी, प्लीज एकदा वाजवा. अशोक मामा त्या बासरीकडे बघून खूप इमोशनल झालेले असतात आणि ते रडत असतात आणि त्यांना आधीचे दिवस आठवतात. सकाळी वेणुताई अशोक मामाने वाजवलेल्या बासरीच्या आवाजाने जाग्या होतात. अशोक मामा खूप छान अशी बासरी वाजवत असतात आणि अशोक मामांच्या डोळ्यासमोर सगळं आधीचे दिवस यायला लागतात. त्यांना वेणुताईंचा बर्थडे सेलिब्रेट केलेला असतो. अशोक मामांना वेणुताईंना दिलेलं ते गिफ्ट, वेणुताईंचं आजारपण आणि वेणुताई आजारी असताना अशोक मामाने त्यांच्याशी उशाशी बसून वाजवलेली बासरी, त्यांना सर्व काही आठवायला लागतं. हे सगळं आठवून अशोक मामा खूप इमोशनल होतात आणि ते पल्लवीला म्हणतात की नाही, मला नाही जमणार, काही काही गोष्टी आपल्या आयुष्यातून जातात त्या कायमच्या. पल्लवी म्हणते असं काही नाही आहे बाबा, गेल्यानंतर सुद्धा त्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात. अशोक मामा म्हणतात पण मला आता प्रॅक्टिसच नाही आहे. पल्लवी म्हणते मग करा प्रॅक्टिस बाबा, तुम्हाला आवडतं ना, किती छान वाजवता तुम्ही बासरी, तुमचं मन रमायचं बाबा, तुम्हाला वाटतं ना आई तुमचं बोलणं ऐकतात, मग हे सुद्धा ऐकतील. अशोक मामा खूप इमोशनल होतात आणि म्हणतात की बाळा, वेणू गेली आणि माझ्या आतील सूरच घेऊन गेली, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. पल्लवी त्यांना थांबत म्हणते की लेक म्हणता ना मला तुमची, मग हा माझा हट्ट समजा.
अशोक मामा मागे वळून पल्लवीकडे बघतात तर त्यांना पल्लवीच्या मागे वेणुताई दिसतात. वेणुताई म्हणतात की बरं तिच्यासाठी नाही माझ्यासाठी तर वाजवा, खूप दिवसात ऐकलं नाही हो, वाजवा ना. मग अशोक मामा बासरी घेण्यासाठी हात पुढे करतात. हे बघून पल्लवी खूप खुश होते आणि पटकन अशोक मामांच्या हातात बासरी देते. अशोक मामा वेणुताईंकडे बघतात. नंतर आपण पाहतो की अशोक मामा खूप सुंदर अशी बासरी वाजवत असतात. पल्लवी खूप इमोशनल झालेली असते आणि ती त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत असते. आता वेणुताईसुद्धा तिथे उभं राहून अशोक मामांची बासरी ऐकत असतात आणि खुश होऊन अशोक मामाकडे बघत असतात. बासरी वाजवून झाल्यानंतर पल्लवी खुश होऊन टाळ्या वाजवायला लागते. खूप इमोशनल झालेली असते आणि रडत असते. ती रडत म्हणते की थँक्यू बाबा. आता अशोक मामासुद्धा खूप इमोशनल झालेले असतात आणि ते म्हणतात की तुझं काय जातं थँक्यू म्हणायला, मी तुझा हट्ट पुरवला नसता तर वेणूनं माझं डोकं खाल्लं असतं, असं म्हणून ते दोघेही हसायला लागतात. पल्लवी म्हणते ठीक आहे, मग अजून एक हट्ट पुरवा ना. अशोक मामा विचारतात की काय. पल्लवी म्हणते की काही दिवसांसाठी माझ्यासोबत दुबईला चला ना. हे ऐकून अशोक मामा विचारात पडतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.